नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर आजचा व्लॉग आहे स्पेशल असा माहेरचा व्लॉग आहे. तर पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे. काय करताव ग? ही बघा आमची मोठी चुलती आणि ही आई. काय करताव आई? माझ्या नातीचा कार्यक्रम आहे वटपौर्णिमेचा. त्यामुळे स्वयंपाक चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे इकडे आलोय. कार्यक्रम चालू आहे. हो का, इकडं आमची बाई म्हणजे माझी 2 नंबरची बहीण करंजा तळतीये. बोल वर्षा. करंजा तळ्याचं तिकडं चालू आहे तिचं. आणि इकडं आमच्या ताई लाटते त्या पोळ्या आणि आई करते भाजते. करंजाचं चालू आहे. तयारी करायला लागलो आणि मी बसले व्हिडिओ काढत. सई विचारती. चला आता मी इथली स्वयंपाकाची तयारी दाखवली. आता ह्याची तिकडं आतमध्ये रूम मध्ये काय काय सजावट ही काय काय केले ते दाखवतो तुम्हाला. शिरा द्यायला तुझी आशीच मी गेलते परत देऊन ओके. द्या एक ड्रेस काढलाय. दोन. तर कार्यक्रम काय आहे तर माझ्या भाचीचं ओटी भरण आहे आणि आम्ही सर्व बहिणी मिळून माहेरला आलेलो आहोत. तर कार्यक्रमासाठीच खास म्हणजे ओटी भरणासाठी भावाच्या मुलीचं ओटी भरण आहे. अगदी 4 वर्षाची होती तेव्हा भाऊ गेला. तेव्हापासून लहानाची मोठी झाली, 14 वर्षाची मुलगी झाली आणि आज तिचा कार्यक्रम आहे ओटी भरणाचा. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे, असा कार्यक्रम करतात, ओटी भरण करतात. मुलीच्या आत्या, मामा असे सर्व मिळून हा कार्यक्रम करतात. आमच्याकडची ही खूप जुनी पद्धत आहे. तर आत्याने, मामांनी साडी घेऊन यायची, ड्रेस घेऊन यायचे, कोणी फराळाचं करून आणायचं, फळं आणायची आणि हे सर्व करून असा कार्यक्रम करायचा. अशी पद्धत आहे आमच्याकडची. तर ही बहिणीने आणलेली साडी होती तर तिला मी हळदी कुंकू देऊन साडी नेसायला दिली. तर तिला हार घालून, गजरे घालून आणि साडी नेसवून तिला तयार केलेला आहे. आणि ही माझी मोठी बहीण आहे तर ती तिची ओटी भरते. पहिल्यांदा तिचा मान, ती आमच्यापेक्षा सर्वांपेक्षा मोठी आहे आणि ती आहे ती 2 नंबरची. तर अशा आम्ही 5 बहिणी आहोत. तर 5 बहिणीपैकी एक बहीण काही कारणास्तव येऊ शकली नाही. आम्ही 4घी जणी आलो आणि छान असा कार्यक्रम केला. खरंच वाईट वाटतं. मुलीचा जन्मच खूप बेकार असतो. एका घरी जन्म घ्यायचा, दुसऱ्या घरी जायचं, लहानाचं मोठं करायचं आईवडिलांनी आणि परक्या घरी पाठवायची, तिचं आयुष्यभर ॲडजस्टमेंट करायची. किती मुलीचा जन्म हे असतो. खूप वाईट वाटतं. मुली जशा जशा मोठ्या होतील, मुलगी तर असावी वाटते पण तिच्या ह्या सर्व गोष्टींचं खूप दुःख होतं नंतर. प्रत्येकाला एक तरी लेक असावी. तिच्या जन्मानंतर आपण बर्फी वाटावी. प्रत्येकाला एक तरी लेक असावी. सुंदर फ्रॉक घालून जणू ती एक परीच भासावी. प्रत्येकाला एक तरी लेक असावी. कधी कच्ची कधी पक्की पोळी करून तिने घास भरून मला भरवावी. प्रत्येकाला एक तरी लेक असावी.
जशी मोगऱ्याची उमललेली कळी, सोनचाफ्याची कोमल पाकळी, तशीच नाजूक साजूक रूपाने देखणी माझी लेक सोनकळी. प्रत्येकालाच एक लेक असावी, प्रत्येकालाच एक लेक असावी. हा कार्यक्रम करण्याच्या पाठीमागचा हेतू मला पण काहीच माहीत नाही. ही जुनी परंपरा आहे. लेक मोठी झाली की हा कार्यक्रम करतात आणि अशा प्रकारे ओटीभरण करतात. तर ही जुनी परंपरा आहे, जुन्या चालीरीती आहेत. जुन्या माणसांच्या ह्याच्यानुसार आपल्याला पण चालावं लागतं, काही गोष्टी कराव्या लागतात. तर मला हा व्हिडिओ करू वाटत नव्हता, खूप वाईट वाटत होतं ह्या गोष्टीचं. मला माझी आई आणि चुलती बोलल्या की हा व्हिडिओ टाक यूट्यूबला तुझ्या चॅनलवर, कारण जुनी परंपरा आहे ती खूप शहरातले लोकही विसरून चाललेले आहेत. शहरातल्या लोकांना हा प्रकारसुद्धा माहीत नाही. खेड्यात ही पद्धत आहे आणि ह्या पद्धतीनुसार, अशा पद्धतीनुसार ओटीभरण करतात मुलीचं.
तर ह्या कार्यक्रमाविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या मला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका छानशा गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना